मित्रांनो, आज आपण आता पाहणार आहोत टाउन प्लॅनिंग मधला सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे व्हॅल्युएशन. त्याची काय आपण मेथड पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव सचिन पावडे, क्लास 2 ऑफिसर, सेंट्रल गव्हर्नमेंट इंजिनियर इन फ्रंट ऑफ यू. सो आय विल डिक्टेट द इम्पॉर्टंट टॉपिक व्हॅल्युएशन इन फ्रंट ऑफ यू. ओके, तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ व्हॅल्यूज. टाउन प्लॅनिंगला डेफिनेशन्स ज्या आपण पाहणार आहोत की एक्झामिनेशनला विचारले जातात, आणि हे सगळ्या एक्झामिनेशनला, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या एक्झामला या व्हॅल्यूज याच्याविषयी क्वेश्चन येत असतो. जेई लेवलचं असेल, तुमच्या AEEच्या एक्झामला असेल, त्या सगळ्या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामला असेल, एकंदरीत सगळ्या एक्झामिनेशनसाठी या टॉपिकमधून क्वेश्चन विचारला जातो. आता नुकतंच आपली टाउन प्लॅनिंगची एक्झामिनेशन आहे, तर त्या ठिकाणी आपण तर हा जो टॉपिक आहे ते पाहत आहोत, टाइप्स ऑफ व्हॅल्यूज. ओके, टाइप्स ऑफ व्हॅल्यूज नेक्स्ट आपण बघूया. टाइप्स ऑफ व्हॅल्यूज बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यूज, फर्स्ट ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टर्म्स डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहतोय. तर याच्यामध्ये स्क्रॅप व्हॅल्यू बघूया. स्क्रॅप व्हॅल्यू काय असते बघा. स्क्रॅप व्हॅल्यू, स्क्रॅप माल, आपण म्हणतो स्क्रॅप माल आहे, नावाचं डेफिनेशन स्क्रॅप माल. इट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल. काय? इट इज अ व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल ऑफ प्रॉपर्टी. Scrap value, what is scrap value? It is the value of dismantled material of property at the end of the utility period. At the end of utility period, and absolutely useless except for sales as a scrap. Scrap useless असतो. Okay, scrap मध्ये देऊन टाकतो आपण. काय? It is a value of dismantled material. Scrap value काय असते? It is a value of dismantled material of property at the end of its utility period. ओके, एखाद्या प्रॉपर्टीचं एंड झालेलं आहे, त्या ठिकाणी समजा एखादी स्ट्रक्चर आहे, 70 वर्षाचं 100 वर्षाचं एखादं बिल्डिंग आहे, आणि त्याची युटिलिटी संपलेली आहे. त्या ठिकाणी काय करतात, ती बिल्डिंग पाडली जाते. मुंबई सारख्या ठिकाणी वगैरे वगैरे एखादी बिल्डिंग फार जुनी झालेली असेल, तर त्या ठिकाणी ती काय केली जाते, ती बिल्डिंग असं मशीन लावून ती पूर्ण बिल्डिंग कोलॅप्स केली जाते. आता ती बिल्डिंग कोलॅप्स झाल्यानंतर, डिस्मेंटल झाल्यानंतर, त्यामध्ये जे काही मटेरियल येतं किंवा स्टील वगैरे राहिले असं जे काही ते स्क्रॅप मध्ये जातं, ते सगळं पूर्ण स्क्रॅप मध्ये जातं. म्हणजे त्याची व्हॅल्यू उरते त्या बिल्डिंग, त्याला काय म्हणतात, स्क्रॅप व्हॅल्यू. इट इज अ व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल्स ऑफ प्रॉपर्टी ऍट द एंड ऑफ इट्स युटिलिटी पिरियड अँड ॲब्सोल्युटली युजलेस एक्सेप्ट फॉर सेल्स ऍज अ स्क्रॅप. ॲब्सोल्युटली युजलेस असते. ओके, एक्सेप्ट फॉर सेल्स ऍज अ स्क्रॅप, त्याला काय म्हणतात, स्क्रॅप व्हॅल्यू. In case of old, after its useful life, certain amount can be got by selling old useful material like bricks, steel, wooden articles, etc. In case of old buildings, मी आता एक्झाम्पल दिलेलं होतं तुम्हाला. In case of old building, after its useful life, certain amount can be got by selling old useful material like bricks, steel, wooden articles, etc. लक्षात येते? त्यामधून ज्या बिल्डिंग मधून जे काय राहिलेलं असेल, तुमचं ब्रिक्स असेल, स्टील असेल, वुडन आर्टिकल्स असेल, त्यामध्ये ते व्हॅल्यू असते तुमची. इन केस ऑफ ओल्ड बिल्डिंग्स, सर्टन अमाउंट कॅन गॉट बाय सेलिंग ओल्ड युजफुल मटेरियल्स लाईक ब्रिक्स, स्टील, वुडन एक्सेट्रा. ओके, स्क्रॅप व्हॅल्यू माझ्यामध्ये तुम्हाला लक्षात आलेली आहे. काय असते स्क्रॅप व्हॅल्यू? इट इज अ व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल ऑफ प्रॉपर्टी ऍट द एंड ऑफ इट्स युटिलिटी पिरियड अँड ॲब्सोल्युटली युजलेस for sales as a scrap. Scrap value मिळाली असं लक्षात. Scrap value of 10% to total construction is considered. बघा, एखाद्या बिल्डिंगचं टोटल एस्टिमेट असेल 1 करोडचं. ओके, 1 करोडचं एस्टिमेशन आहे, तर त्या ठिकाणी तुमचं काय 10% कन्सिडर केलं जातं. स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ 10% टू टोटल कन्स्ट्रक्शन इज कन्सिडर्ड स्क्रॅप व्हॅल्यू. ओके, 1 करोडला तुम्ही 10% किती घेऊ शकता? 1 लाख. Okay, and it is also called as junk value or demolition value. त्यालाच काय म्हणतात, junk value or demolition. हे एक्झाम्पलला विचारलं जातं junk value or demolition value. याला अदर नाव पण तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज जंक व्हॅल्यू और demolition value. In rare occasion, it may become zero or negative in case of demolition or dismantling cost is equal or higher than scrap value. क्या म्हणते? In rare occasion, it may become zero or negative in case of
demolition or dismantling cost is equal or higher than scrap value. लक्षात येते का नाही? स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ 10% ऑफ टोटल कन्स्ट्रक्शन इज कन्सिडर. ओके, एखादा बिल्डिंगची व्हॅल्यू जर असेल, आपण जर कन्सिडर केलं 1 लाख असेल, ठीक आहे, तर 1 लाखाचा 1 लाख आहे तर त्याचं नियर अबाउट काही पण असेल तर त्याचं स्क्रॅप व्हॅल्यू 10% म्हणजे 10,000. इट इज ऑल्सो कॉल्ड एज जंक व्हॅल्यू. त्याला जंक व्हॅल्यू पण म्हणतात आणि डिमोलिशन व्हॅल्यू. जंक व्हॅल्यूला स्क्रॅप व्हॅल्यू पण म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, नाम लक्षात ठेवायचं तुम्हाला. इन रेअर ऑकेजन इट मे become zero or negative in case if demolition or dismantling cost is equal or higher than scrap value. बघा, in rare occasion it may become zero or negative in case if demolition or dismantling cost is equal or higher than scrap value. ओके, लक्षात आलं तुम्हाला? आता नेक्स्ट स्क्रॅप व्हॅल्यू मध्ये लक्षात आलं तुम्हाला. आता सॅल्वेज व्हॅल्यू काय असतं बघा. आता सॅल्वेज व्हॅल्यू काय असते? इट इज द एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग अप. Okay, sorry. It is the estimated value of built-up building at the end of its useful life without building dismantle. आता बघा, सॅल्वेज व्हॅल्यू, आता डिस्मेंटल होण्यापूर्वीची जी व्हॅल्यू असते, डिस्मेंटल होण्यापूर्वीची जी व्हॅल्यू असते ती आमची सॅल्वेज असते. कसं? दिस इज ऑब्टेन बाय डिडक्टिंग डिप्रिसिएशन फ्रॉम इट्स न्यू कॉस्ट. आता बघा, इट इज एस्टिमेटेड व्हॅल्यू. सॅल्वेज व्हॅल्यू काय असते? इट इज एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ बिल्ट-अप बिल्डिंग at the end of its useful life without being dismantled. जशीला तशी तुमची बिल्डिंग उभी आहे आणि तर त्याचा बिल्डिंगचा लाईफ संपलेला आहे, त्या ठिकाणी बिल्डिंगचा लाईफ संपलेला आहे, तर त्या ठिकाणी जी व्हॅल्यू येते युजफुल लाईफ विदाउट बिंग डिस्मेंटल, इट इज एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ बिल्ट अप बिल्डिंग ऍट द एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ विदाउट बिंग डिस्मेंटल. ओके, आता बघा, पुण्याचं जर तुमचे काही पुण्यामध्ये काही इंग्रजांनी कन्स्ट्रक्शन करून ठेवले 150 वर्षापूर्वी काय तुमचं कॉलेज असेल, सीओपी वगैरे किंवा काही ब्रिजेस वगैरे आहेत, ठीक आहे, आजपर्यंत काही वापरतायत. ओके, तर म्हणजे काय, खडे आहेत पण त्याचं लाईफ संपलेलं आहे. म्हणजे ब्रिटन गव्हर्नमेंटनं काय काय तुमच्या ब्रिजेससाठी पण एक लेटर पण दिलेलं आहे की बाबा तुम्ही ते तुमचं ब्रिजचं लाईफ स्पॅन संपलेलं आहे, तुम्ही ते डिस्मेंटल करू शकता. म्हणजे काय असं असतं बघा, इट इज काय म्हणतं बघा, इट इज एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ बिल्ट अप बिल्डिंग at the end of its useful life without being dismantle करण्यापूर्वीची जी व्हॅल्यू असते पण त्या बिल्डिंगचं लाईफ संपलेलं असते, तर ते जी व्हॅल्यू असते सॅल्वेज व्हॅल्यू. दिस इज ऑब्टेन बाय डिडक्टिंग डिप्रिसिएशन फ्रॉम इट्स न्यू कॉस्ट. ओके, जे डिप्रिसिएशन होणार असतं न्यू कॉस्टमुळे ते कसं ऑब्टेन करायचं? सॅल्वेज व्हॅल्यू. दिस इज ऑब्टेन. कशी ऑब्टेन करायचं? बाय डिडक्टिंग. कसं? डिडक्टिंग डिप्रिसिएशन. तुमचं जे डिप्रिसिएशन झालेलं आहे ते डिप्रिसिएशन डिडक्ट करून तुमची जी न्यू जी व्हॅल्यू येते त्याला काय म्हणते? सॅल्वेज व्हॅल्यू. ओके, म्हणजे इयरली तुमचं काय डिप्रिसिएशन होत असतं प्रॉपर्टीचं, ते कॉस्ट काढून जी न्यू कॉस्ट येते त्याला काय म्हणायचं तुम्हाला? सॅल्वेज व्हॅल्यू. तर मार्केट व्हॅल्यू काय असतं बघा, द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ प्रॉपर्टी इज द अमाउंट विच कॅन बी ऑब्टेन ऍट एनी पर्टिक्युलर टाइम फ्रॉम द ओपन मार्केट इफ द प्रॉपर्टी इज पुट फॉर सेल. मार्केट व्हॅल्यू काय असते? आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू. मार्केटमध्ये याची व्हॅल्यू काय आहे? एखादी गोष्ट आपण मार्केटमध्ये घेऊन जातो तर त्या मार्केटमध्ये तुमच्या गोष्टीची व्हॅल्यू काय? द मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इज द अमाउंट विच कॅन बी ऑब्टेन ऍट एनी पर्टिक्युलर टाइम फ्रॉम द ओपन मार्केट इफ द प्रॉपर्टी इज पुट फॉर सेल. समजा एखादी प्रॉपर्टी सेल करण्यासाठी ठेवलेली आहे. द मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इज द अमाउंट विच कॅन बी ऑब्टेन ऍट एनी पर्टिक्युलर टाइम. कधीही तुम्ही त्याची व्हॅल्यू काढू शकता. कधी? फ्रॉम द ओपन मार्केट इफ द प्रॉपर्टी इज पुट फॉर सेल. आता समजा एखादी बिल्डिंग किंवा काही पण असेल, सेलसाठी तुम्हाला ऍड दिलेली असते किंवा एखादी कार वगैरे असेल सेल म्हणून दिलेलं असतं. ओके, तर त्या ठिकाणी बघा, फ्रॉम द ओपन मार्केट इफ द प्रॉपर्टी इज पुट फॉर सेल, त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काढली जाते. जेव्हा घर विकायचं असेल त्या ठिकाणी ऍड दिलेलं असतं की आमचं घर विकणे आहे किंवा हा प्लॉट विकणे आहे किंवा हे घर विकणे आहे, तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू केली मार्केटला आजपर्यंत आता सध्याची व्हॅल्यू काय आहे त्यानुसार. म्हणजे काय असतं मार्केट व्हॅल्यू? द मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी इज द अमाउंट विच कॅन बी ऑब्टेन ऍट एनी पर्टिक्युलर टाइम. कधी पण तुम्ही काढू शकता फ्रॉम द ओपन मार्केट. ओपन मार्केट इफ द प्रॉपर्टी इज पुट फॉर द सेल. ज्यावेळेस तुमची प्रॉपर्टी तुम्ही सेल करण्यासाठी ठेवत असतात त्या ठिकाणी त्याची ओपन मार्केटमधून जी व्हॅल्यू काढली त्याला मार्केट व्हॅल्यू म्हणतात. तर मार्केट व्हॅल्यू विल डिफर फ्रॉम टाइम टू टाइम अकॉर्डिंग टू डिमांड अँड सप्लाय. मार्केट व्हॅल्यू ही डिफर करते, टाइम टू टाइम डिफर करते तुमची डिमांड काय, सप्लाय काय त्यानुसार. ओके,
फॉर एक्झाम्पल मध्ये समजा तुमच्या घर एक हायवेच्या जवळ असेल आणि त्या ठिकाणी तुमचं म्हणजे मेन रोडच्या ठिकाणी तुमचं घर वगैरे आहे, तर त्या ठिकाणी तर किंवा त्यातून डेव्हलपमेंटचे काही काम आले असं त्या ठिकाणी प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते किंवा मोठी होते. किंवा मग तुमच्या घराच्या बाजूला एखादी मल्टीनॅशनल कंपनी आलेली असेल किंवा तुमच्या घराच्या बाजूला एखादं मल्टीनॅशनल स्कूल्स जे असेल, ओके, तर असे स्कूल किंवा कंपनी असेल त्या ठिकाणी तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढतच असते. फॉर एक्झाम्पल मध्ये सांगितलं, दिस व्हॅल्यू चेंज फ्रॉम टाइम टू टाइम अँड व्हेरियस रिझन्स सच ॲज चेंज इन द इंडस्ट्री, चेंजेस ऑन फॅशन, मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट, कॉस्ट ऑफ मटेरियल्स अँड लेबर एक्सेट्रा. ओके, मार्केट व्हॅल्यू कळा. बुक व्हॅल्यू काय असते बघा, बुक म्हणजे बुक मध्ये व्हॅल्यू असते का नाही. बुक व्हॅल्यू इज द अमाउंट शोज इन द अकाउंट बुक आफ्टर अलाउइंग नेसेसरी डेप्रिसिएशन. नेसेसरी डेप्रिसिएशन झालेलं आहे तुमची, तुमची एखादी प्रॉपर्टी आहे, काही डिप्रिसिएशन आहे, तुम्ही 20 वर्षापूर्वीची काही प्रॉपर्टी, एखादी प्रॉपर्टी आहे तुमच्या, त्याचं 20 वर्षानंतर त्याची काय डिप्रिसिएशन इयरली काय डिप्रिसिएशन त्याची कॉस्ट काढली जाते. ओके, बुक व्हॅल्यू इज द अमाउंट शोज इन द अकाउंट बुक आफ्टर अलाउइंग नेसेसरी डेप्रिसिएशन. म्हणजे पूर्ण तुमचे डेप्रिसिएशन काढून जे अमाऊंट राहिलेली असते त्याला काय म्हणायचं, बुक व्हॅल्यू असते. बुक व्हॅल्यू मध्ये डेप्रिसिएशन येतं का, नाही, ती अमाऊंट पूर्ण काढली जाते आणि मग जी व्हॅल्यू राहते त्याला बुक व्हॅल्यू म्हणतात. The book value of property at particular year is the original cost minus the amount of depreciation year. Okay. Book value काय बघा डेफिनेशन काय, book value of property at a particular year is the original cost minus original जे कॉस्ट असते मायनस काय तुमचं डिप्रिशिएशन झालेलं 20 वर्षामध्ये, ते काय असतं, बुक व्हॅल्यू असते. लक्षात येते. द एंड ऑफ द युटिलिटी पिरियड ऑफ द प्रॉपर्टी द बुक व्हॅल्यू विल बी ओनली स्क्रॅप व्हॅल्यू. काय म्हणते, द एंड ऑफ द युटिलिटी पिरियड ऑफ द प्रॉपर्टी द बुक व्हॅल्यू विल बी द ओनली स्क्रॅप व्हॅल्यू. ज्यावेळेस तुमची एखादी प्रॉपर्टी असेल एंड ऑफ द लाईफ मध्ये संपलेलं असेल त्याचं लाईफ, त्या ठिकाणी काय स्क्रॅप व्हॅल्यू झालेली असते. बुक व्हॅल्यू लक्षात आलं तुम्हाला. नेक्स्ट डेफिनेशन आपण पाहूया. आता बघा, आता बुक व्हॅल्यू नंतर आपण काय बघतोय, मार्केट व्हॅल्यू वर्सेस बुक व्हॅल्यू काय असतं बघा. त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन दिलेलं आहे. व्हॅल्यू इज फिक्स्ड बाय परचेस. मार्केट व्हॅल्यू हे मार्केट व्हॅल्यू आहे, ही बुक व्हॅल्यू आहे. मार्केट व्हॅल्यू कोण फिक्स करतो बघा, मार्केट व्हॅल्यू इज फिक्स्ड बाय परचेस. जो खरेदी करणारा तो व्हॅल्यू फिक्स करतो. बुक व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू फिक्स्ड बाय रेट ऑफ डिप्रिसिएशन. म्हणजे तुमच्या बिल्डिंगचं डिप्रिसिएशन किती झालं, डिप्रिसिएशन काढून जी अमाऊंट येते डिप्रिसिएशन नुसार तुम्ही त्याचं रेट काढू शकता बुक व्हॅल्यू नुसार. ओके, व्हॅल्यू इन्क्रीज ऑर डिक्रीज ड्यू टू प्राइस इंडेक्स. मार्केट व्हॅल्यू मध्ये काय होतं, व्हॅल्यू इन्क्रीज ऑर डिक्रीज ड्यू टू प्राइस इंडेक्स. पण बुक व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू डझंट इन्क्रीज इयर बाय इयर. व्हॅल्यू डझंट इन्क्रीज इयर बाय इयर, कारण तुम्हाला इयर बाय इयर तुमचे व्हॅल्यू जे असते डिक्रीज होत असते कुठल्याही प्रॉपर्टीचे. आणि मार्केट व्हॅल्यू इन्क्रीज ऑर डिक्रीज ड्यू टू प्राइस इंडेक्स. प्राइस इंडेक्स नुसार तुमच्या प्रॉपर्टीचं इन्क्रीज होते डिक्रीज होते. इम्पॉर्टंट आहे बरं काय. किंवा कसं असतं बघा, तुमच्या घराच्या शेजारी काय व्हॅल्युएबल प्रॉपर्टी किंवा काही म्हणजे इन्सिडेंट असेल किंवा काही डेव्हलपमेंट झालेली असेल, त्या ठिकाणी तुमच्या घराची व्हॅल्यू वाढते. या ठिकाणी व्हॅल्यू डझंट इन्क्रीज इयर बाय इयर. बुक व्हॅल्यू मध्ये ते इयर बाय इयर इन्क्रीज होत नसते, मॅक्सिमम वेळा ते डिक्रीजच होते. व्हॅल्यू मे बी कॉन्स्टंट फॉर सर्टन पिरियड ऑफ टाइम. याची व्हॅल्यू असं कॉन्स्टंट असते फॉर सर्टन पिरियड ऑफ टाइम. बघा, आपली प्रॉपर्टी असेल घराची, काही 2-3 वर्षाची प्रॉपर्टीचं व्हॅल्यू सेमच राहते किंवा तुमच्या जास्त फरक नाही पडत, थोडासा फरक पडतो. व्हॅल्यू कॅनॉट बी कॉन्स्टंट. बुक व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यू जी असते कॉन्स्टंट नसते, ती डिक्रीज होत राहते बऱ्याच वेळा. अप्लिकेबल टू एनी टाइप ऑफ प्रॉपर्टी, नॉट अप्लिकेबल फॉर लँड, स्टील, गोल्ड, कॉपर्स एक्सेट्रा. हे बघा, ही नॉट अप्लिकेबल फॉर लँड, स्टील, गोल्ड ऑफ प्रॉपर्टी यासाठी अप्लिकेबल नाही. हे कुठल्याही प्रॉपर्टीसाठी अप्लिकेबल आहे. मार्केट व्हॅल्यू इज कन्सिडर्ड फॉर व्हॅल्युएशन. मार्केट व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो व्हॅल्युएशन साठी. ओके, बुक व्हॅल्यू इज कन्सिडर्ड फॉर अकाउंट बुक्स इन अ कंपनी. ओके, अकाउंट कन्सिडर करण्यासाठी. आता डिपेंड्स ऑन द मार्केट व्हॅल्यू काय असते, डिपेंड्स ऑन द डिमांड अँड सप्लाय डेव्हलपमेंट ऑफ एरिया एक्सेट्रा. मार्केट व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, डिपेंड्स ऑन डिमांड अँड सप्लाय डेव्हलपमेंट ऑफ एरिया एक्सेट्रा. आणि बुक व्हॅल्यू काय, व्हॅल्यू इज नॉट अवेलेबल ड्यू टू इट्स डिमांड अँड सप्लाय ऑर डेव्हलपमेंट ऑफ द एरिया. ओके, दॅट इज द डिफरन्स इन बिटवीन दॅट. मार्केट व्हॅल्यू काय असते, बुक व्हॅल्यू काय असते. मार्केट व्हॅल्यू मार्केटचे रिलेटेड जे काय असतं त्याच्यामध्ये इन्क्रीज डिक्रीज होत असतं. बुक व्हॅल्यू जे असतं इयर बाय इयर इन्क्रीज होत नसतं. मग तसं काय याच्यामध्ये बुक व्हॅल्यू मध्ये
व्हॅल्यू फिक्स बाय रेट डेप्रिसिएशन. ही कसं रेट डेप्रिसिएशन त्याची व्हॅल्यू फिक्स केली जाते. याच्यामध्ये व्हॅल्यू डझंट इन्क्रीज इयर बाय इयर. याच्यामध्ये बुक व्हॅल्यू काय म्हणजे तुमचं स्क्रॅप इयर बाय तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिक्रीज होते किंवा त्याचं लाईफनुसार त्याच्यामध्ये डिक्रीज येतात, म्हणून ते बुक व्हॅल्यू मध्ये कन्सिडर करतो आपण. व्हॅल्यू कॅनॉट बी कॉन्स्टंट, नॉट अप्लाय फॉर लँड स्टील साठी तुम्ही अप्लाय करू शकत ना. तर हे अप्लिकेबल टू एनी टाइप ऑफ प्रॉपर्टीसाठी मार्केट व्हॅल्यू आपण अप्लाय करू शकतो. साधारण डेफिनेशन आहे, साधारण गोष्टी आहेत. तुम्ही रिपीट तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट असिस्ट व्हॅल्यू काय असतं बघा. आता डेफिनेशन असिस्ट व्हॅल्यू, असिस्ट ते असिस्ट नाही, हे आपलं असिस्ट वेगळं आहे. असिस्ट व्हॅल्यू क्या, व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स टू बी कलेक्टेड फ्रॉम ओनर. असिस्ट व्हॅल्यू काय असते बघा, व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स. व्हॅल्यू काय केलं, रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स टू बी कलेक्टेड फ्रॉम ओनर. म्युनिसिपल टॅक्स कलेक्टेड फ्रॉम द ओनर. फॉर बिल्डिंग इट इज कन्सिडर्ड ॲज अ 5% ऑफ टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. ही इम्पॉर्टंट आहे, किती राहतं बघा. फॉर बिल्डिंग साठी 5% तुम्ही कन्सिडर करता. फॉर बिल्डिंग इट इज कन्सिडर्ड ॲज अ 5% ऑफ द टोटल कॉस्ट, प्रोजेक्ट कॉस्ट. असिस्ट व्हॅल्यू काय असते, व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स. व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स टू बी कलेक्टेड फ्रॉम ओनर. टू बी कलेक्टेड फ्रॉम ओनर. ओके, कळते का, नाही कळते. असिस्ट व्हॅल्यू काय असते बघा, व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स. म्युनिसिपल रेकॉर्ड मध्ये काही व्हॅल्यू रेकॉर्ड केली जाते तुमच्या बिल्डिंगची. टू कशासाठी, टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स. तुमच्या बिल्डिंगवर किती टॅक्स लागणार आहे. आता समजा तुमचा फ्लॅट आहे, तुमचं घर आहे, तर त्याचं तुम्हाला वर्षाला टॅक्स भरायचं असतं. तर तिथं तुमची व्हॅल्यू किती नोंद केलेली आहे त्या प्रॉपर्टीची. व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स. म्युनिसिपल टॅक्स काढण्यासाठी, म्युनिसिपल टॅक्स देण्यासाठी तुम्हाला त्यांनी एक तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन रेकॉर्ड केलेलं असतं. तर त्याच्यानुसार तुम्हाला टॅक्स भरायचा असतो. म्हणून काय, व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स टू बी कलेक्टेड फ्रॉम ओनर्स. म्हणून कोणते केलं जातं, त्याला काय म्हणतात, असिस्ट व्हॅल्यू. तुमच्या व्हॅल्यू, तुमच्या प्रॉपर्टीचं तुम्ही असेसमेंट त्यांनी काय केलेलं आहे, म्युनिसिपल वाल्यांनी, म्युनिसिपल पार्टीने तुमचं प्रॉपर्टीचं व्हॅल्यू काय रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे किंवा अशी व्हॅल्यू आहे, त्यानुसार तुम्हाला टॅक्स द्यायचा असतो. फॉर बिल्डिंग इट इज कन्सिडर एज 5% ऑफ टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. आता बिल्डिंग मध्ये, फॉर बिल्डिंग साठी त्यांनी काय केलं, टोटल तुमचा प्रोजेक्टची कॉस्ट 10 लाख असेल, त्या ठिकाणी तुमचा 5%, 10 लाखाचे 5% तुम्हाला द्यायचा असतो. व्हॅल्यू, असिस्ट व्हॅल्यू जे असतं, कळालं. असिस्ट व्हॅल्यू लक्षात आलं. व्हॅल्यू रेकॉर्डेड इन म्युनिसिपल रेकॉर्डेड टू डिटरमाइन द म्युनिसिपल टॅक्स टू बी कलेक्टेड फ्रॉम द ओनर. ओके. डिस्ट्रेस व्हॅल्यू और फोर्स्ड सेल्स व्हॅल्यू काय असतं, distressed value or forced sale value. Property sold at low cost that the market value it is said to be have distress value. Distress म्हणजे आपल्याला स्ट्रेस आलाय का म्हणतो आपण त्या ठिकाणी बघा. Distress value or forced sale value म्हणजे एखादी गोष्ट जबरदस्तीने आपण विकलेली आहे त्या ठिकाणी तिची व्हॅल्यू आलेली असते. किंवा प्रॉपर्टी सोल्ड ॲट लो कॉस्ट म्हणजे आपल्याला काहीतरी गरज असल्यामुळे आपण एखादी प्रॉपर्टी विकतो. प्रॉपर्टी सोल्ड ॲट लो कॉस्ट, कमी किमतीला. प्रॉपर्टी सोल्ड ॲट लो कॉस्ट that the market value it is said to have distress value. म्हणजे मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी किमतीला तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकून टाकता तर त्या ठिकाणी जी व्हॅल्यू येते त्याला काय म्हणतो आपण, डिस्ट्रेस व्हॅल्यू म्हणतो. दिस मे बी ड्यू टू फायनान्शियल डिफिकल्टीज टू सेलर. सेलरसाठी फायनान्शियल डिफिकल्टी येऊ शकतात, त्यामुळे सेल केलेलं असतं. ऑन ऑर्डर ऑफ द कोर्टची ऑर्डर पण दिलेली असते. आणि इनसफिशियंट नॉलेज ऑफ सेलर. ओके, असं म्हणू शकतं की ऑर्डर ऑफ कोर्टाने पण काही आदेश दिले असतात. इनसफिशियंट नॉलेज ऑफ द सेलर्स. कॉरल अमाउंट पार्टनर्स मध्ये काही भांडणं झालेले असतात त्या ठिकाणी, त्यावेळी पण तुम्हाला कमी किमतीत विकावं लागतं. पॅनिक ड्यू टू वॉर ऑर रिऑर्ड्स. वॉर असेल त्या ठिकाणी, काहीतरी प्रॉब्लेम डेव्हलप झालेले असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते कमी किमतीत विकलं जातं. डिस्ट्रेस व्हॅल्यूज. ओके. रिप्लेसमेंट व्हॅल्यूज काय असतं बघा. रिप्लेसमेंट व्हॅल्यू, अ प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी, प्रेझेंट रिप्लेसमेंट. सो पीछे थोड़ा ऊपर लेना था. रिप्लेसमेंट वैल्यू. रिप्लेसमेंट वैल्यू क्या है, प्रेजेंट वैल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑफ और पोर्शन हैव टू बी, एक मिनिट. रिप्लेसमेंट व्हॅल्यू म्हणजे काय असतं बघा. रिप्लेसमेंट म्हणजे त्याच्या नावातच आपण डेफिनेशन पाहता येईल आपल्याला. रिप्लेसमेंट केलेली आहे. ओके. रिप्लेसमेंट व्हॅल्यू काय असतं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी और पोर्शन हैव टू बी रिप्लेस्ड अंडर मार्केट रेट. काय म्हणतो,
रिप्लेसमेंट व्हॅल्यूज काय असते? द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑर पोर्शन हॅव टू बी रिप्लेस्ड अंडर मार्केट रेट. कळालं का नाही कळालं? आता बघा फॉर एक्झाम्पल मध्ये सांगू काय म्हणतो रिप्लेसमेंट व्हॅल्यूज, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. काय म्हणते? प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑर पोर्शन हॅव टू बी रिप्लेस्ड. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑर पोर्शन हॅव टू बी रिप्लेस्ड अंडर मार्केट व्हॅल्यू, मार्केट रेट, अंडर मार्केट रेट. असा एक प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी किंवा पोर्शन हॅव टू बी रिप्लेस्ड अंडर मार्केट रेट. पोर्शन तुम्हाला काय करतं? रिप्लेस केलं जातं अंडर मार्केट रेटने तुम्ही रिप्लेस केलं जातं, त्याला रिप्लेसमेंट व्हॅल्यू म्हणतात. तर पोटेन्शियल व्हॅल्यू काय असते? मोनोपोली व्हॅल्यू, स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू. आता पोटेन्शियल व्हॅल्यू काय हे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पोटेन्शियल व्हॅल्यू एखाद्यामध्ये पोटेन्शियल आहे म्हणजे काय असते? एकदम भारी असते एखादी गोष्ट. पोटेन्शियल. मोनोपोली म्हणजे त्याचा हुकमी हक्क चालेल, नावातच काही डेफिनेशन बघा. पोटेन्शियल त्याचं काहीतरी व्हॅल्यू आहे, पोटेन्शियल आहे आपण म्हणतो. मोनोपोली म्हणजे एक हुकमी हक्क असतो, म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे एक ते पण काय असतं? मोनोपोली व्हॅल्यू काय असते? स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू काय असते? नावातच काही डेफिनेशन लक्षात. पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी कॅपेबल ऑफ फेचिंग मोर रिटर्न्स ड्यू टू इट्स अल्टरनेटिव्ह यूज ऑर बाय ऍडव्हान्टेजेस प्लॅनिंग. बघा प्रॉपर्टी कॅपेबल ऑफ फेचिंग मोर रिटर्न्स, खूप सारे रिटर्न देऊ शकते अशी प्रॉपर्टी आहे तुमची. प्रॉपर्टी कॅपेबल ऑफ फेचिंग मोर रिटर्न्स ड्यू टू इट्स अल्टरनेटिव्ह यूज ऑर बाय ऍडव्हान्टेजेस प्लॅनिंग ऑर प्रोव्हाइडिंग सम डेव्हलपमेंट वर्क्स सच एज इन्क्रीज व्हॅल्यू इज कॉल्ड पोटेन्शियल व्हॅल्यू. काय म्हणताय? पोटेन्शियल व्हॅल्यू प्रॉपर्टी कॅपेबल ऑफ फेचिंग मोर रिटर्न्स देऊ शकते मला. कशामुळं? ड्यू टू अल्टरनेटिव्ह यूज ऑर ड्यू टू अल्टरनेटिव्ह यूज म्हणून मला काय मोर रिटर्न देऊ शकते प्रॉपर्टी. ऑर बाय ऍडव्हान्टेजेस प्लॅनिंग ऑर काय प्लॅनिंग नुसार ऑर प्रोव्हाइडिंग सम डेव्हलपमेंट वर्क्स, आणि त्या ठिकाणी जर काही डेव्हलपमेंट वर्क्स डेव्हलप केलं तर सच इन्क्रीज व्हॅल्यू इज कॉल्ड एज पोटेन्शियल व्हॅल्यू. म्हणजे समजा तुमचे एखादं प्लॉट आहे आणि तो पूर्ण एकदम मार्केट एरियामध्येच प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर 5 मधली 10 मधली बिल्डिंग उभा केली तर त्या ठिकाणी पोटेन्शियल उभं राहतं, म्हणजे डेव्हलपमेंट म्हणतो बघा. ऑर प्रोव्हाइडिंग सम डेव्हलपमेंट वर्क, त्या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट तुम्ही काढलेला आहे. सच इन्क्रीज व्हॅल्यू इज कॉल्ड एज पोटेन्शियल व्हॅल्यू. म्हणजे तुमच्या चौकातला प्लॉटचा तुम्ही एकदम खूप सारे त्याच्यामध्ये प्लॉट्स. तर आपण पोटेन्शियल व्हॅल्यू पाहिलेली आहे. पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणजे काय बघा, एका डेफिनेशन लक्षात ठेवा तुम्ही. काय म्हणताय का? प्रोव्हाइडिंग सम डेव्हलपमेंट. आता समजा अशी प्रॉपर्टी कॅपेबल ऑफ फेचिंग मोर रिटर्न, ही प्रॉपर्टी तुम्हाला मोर रिटर्न देऊ शकते. कुठल्या केसमध्ये? ड्यू टू अल्टरनेटिव्ह यूज असेल, बाय ऍडव्हान्टेजेस प्लॅनिंग असेल, किंवा प्रोव्हाइडिंग सम डेव्हलपमेंट वर्क त्या ठिकाणी जर झालेलं असेल त्या ठिकाणी तुम्हाला मोर रिटर्न देऊ शकते. आणि जी तुमची इन्क्रीज व्हॅल्यू झाली असते त्या प्रॉपर्टी त्याला काय म्हणायचं? पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणायचं. ओके, लक्षात आलं तुम्हाला? आता मोनोपोली व्हॅल्यू काय असते बघा. मोनोपोली व्हॅल्यू काय म्हणते? मोनोपोली व्हॅल्यू म्हणजे त्याला काही पर्यायच नाही, म्हणजे अशी असते मोनोपोली व्हॅल्यू. म्हणजे काय? इन केस ऑफ स्केअर्स रिमेनिंग फॉर सेल्स or certain portion possess special advantage. Certain portion possess special advantage with respect to adjoining property. म्हणजे एखादी अशी सिच्युएशन असते त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रॉपर्टीला ऍडव्हान्टेज भेटतं. सर्टन पोर्शन possess स्पेशल ऍडव्हान्टेज विथ रिस्पेक्ट टू adjoining प्रॉपर्टी ड्यू टू लोकेशनमुळे किंवा फ्रंटेजमुळे, साईज, शेप, ओनर मे बी डिमांड फॉर फॅन्सी प्राइस. मग त्यामुळे काय करतं, तुमचा जो ओनर आहे ते फॅन्सी प्राइस त्या ठिकाणी लावतो, म्हणजे त्याच्या मनानेच प्राइस लावतो, कारण त्याची मोनोपॉली चालते त्या ठिकाणी. म्हणजे कशी असते बघा, सर्टन पोर्शन पजेस स्पेशल ऍडव्हान्टेज असतं. म्हणजे मोनोपॉली व्हॅल्यू मध्ये काय असतं, इन केस ऑफ स्केस रिमेनिंग फॉर सेल्स, ओके, रिमेनिंग फॉर सेल ऑर म्हणजे कुठली कंडिशन असू शकते, सर्टन पोर्शन पजेस स्पेशल ऍडव्हान्टेज. कशाचं ऍडव्हान्टेज असू शकतं, विथ रिस्पेक्ट टू ऍडजॉइनिंग प्रॉपर्टी ड्यू टू लोकेशनमुळे असेल, फ्रंटेजमुळे असेल, किंवा साईज अँड शेप असू शकतं. तर ओनर काय करतो, डिमांड करतो की मला फॅन्सी, म्हणजे थोडंसं त्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा, बाकीच्या व्हॅल्यूपेक्षा तो आपली प्रॉपर्टीची व्हॅल्यू दुसऱ्या पद्धतीने मागतो, म्हणजे त्याला जास्त पाहिजे असते, किंवा मोनोपॉली म्हणतो त्या ठिकाणी. म्हणजे त्याचं काहीतरी ऍडव्हान्टेज आहे त्या प्रॉपर्टीचं, म्हणजे ऍडजॉइनिंग प्रॉपर्टी त्याला काहीतरी एक्स्ट्रा बेनिफिट भेटतं, किंवा फ्रंटेजमुळे, साईज शेपमुळे. तर ओनर काय करतो, डिमांड फॉर फॅन्सी प्राइस, त्याला काय म्हणायचं, मोनोपॉली व्हॅल्यू. आता बघा स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू काय असते, इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चरल लँड. स्पेक्युलेटिव्ह investment in agricultural land building development will cause values to raise even before roads are made, add services,
installed, speculators purchase such property at low price as far as possible and sell it to gain profit after short duration without spending any further amount on it. स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू काय असते बघा, इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर लँड. बघा, इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर लँड, बिल्डिंग डेव्हलपमेंट. बघा, ऍग्रिकल्चर लँड मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा बिल्डिंग डेव्हलपमेंट मध्ये विल कॉज काय म्हणते, त्यामुळे काय होतं, विल कॉज व्हॅल्यू टू रेज. त्यामुळे काय होतं, व्हॅल्यू रेज होते. ओके, काय म्हणते, दोनच लक्षात घ्या लाईन. इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर लँड, बिल्डिंग डेव्हलपमेंट विल कॉज व्हॅल्यूज टू रेज. ओके, आता बघा आपल्याला वाटतं की काही आपण ज्या ठिकाणी घर बांधलेलं आहे किंवा सुरुवातीला घर बांधलेलं असतं, काही दिवसानंतर वर्ष 2 वर्षामध्ये आमच्या आजूबाजूला खूप सारे घर तयार होतात. म्हणजे आपली कॉलनी पूर्ण भरून जाते. म्हणजे त्या ठिकाणी आउटसाईडला जर एखादा प्लॉट घेऊन घर बांधलेलं असेल, त्या ठिकाणी आपोआप लोक येतात, आपोआप पुन्हा जागा ती बदली जाते, लोक त्या ठिकाणी राहायला लागतात. त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर लँड, ऍग्रिकल्चर लँड असेल किंवा बिल्डिंग डेव्हलपमेंट मध्ये असेल, विल कॉज व्हॅल्यूज टू रेज. त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपोआप वाढते, रेज होते. इव्हन बिफोर रोड्स आर मेड, ज्या ठिकाणी तो रोड्स बनले त्या ठिकाणी समजा रोड पण बनले एक्स्ट्रा, इव्हन बिफोर रोड्स आर मेड ऍड सर्व्हिसेस इन्स्टॉल्ड, सर्व्हिसेस का इन्स्टॉल झाल्या. स्पेक्युलेटर्स परचेस सच प्रॉपर्टी ऍट लो प्राइस. Speculators purchase such property at low price as far as possible and sell it to gain profit after short duration without spending any further amount on it. म्हणजे काय होतं, किंवा त्या भविष्यामध्ये होणार ज्या घटना घडणार आहेत त्यासाठी पण अगोदर ते कमी किमतीमध्ये घेतात. स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू तुमच्या लक्षात आले असेल तर एकंदरीत म्हणजे शॉर्ट मध्ये सांगतो, किंवा त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट साठी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या ठिकाणी पैसे लावले जातात. म्हणजे कसं, इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर लँड, बिल्डिंग डेव्हलपमेंट मध्ये आता त्या ठिकाणी रोड पण डेव्हलप झालेले नाहीयेत आणि पण होणार आहेत अशा पद्धतीचे म्हणजे त्या ठिकाणी माहोल असतो. ओके, तर त्या ठिकाणी म्हणजे रोड वगैरे बनण्यापूर्वीच काय केलं जातं, म्हणजे जे स्पेक्युलेटर्स काय करतात, ती प्रॉपर्टी घेतात, कमी किमतीमध्ये घेतात आणि मग जास्त किमतीला विकतात. काही म्हणजे त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन न करता जास्त किमतीला विकतात काही 1-2 वर्षानंतर. डबलच्या रेटने किंवा ट्रिपलच्या रेटने विकला त्याला काय म्हणतात, स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू. ओके ओके, तर आता आपण त्याच्यानंतर आता बघूया अकोमोडेशन व्हॅल्यू. अकोमोडेशन व्हॅल्यू म्हणजे काय, म्हणजे अकोमोडेशन आपण काय म्हणतो, नावातच अकोमोडेशन म्हणजे तुम्हाला ते राहण्यासाठी जागा देते. अकोमोडेशन करतात म्हणजे राहण्यासाठी जागा भेटली जाते. म्हणजे काय, कुठली जमीन असते, कुठली जमीन देतात बघा. नेमकं काय, व्हॅल्यू ऑफ सराउंडिंग एग्रिकल्चरल लँड, व्हॅल्यू ऑफ सराउंडिंग एग्रिकल्चरल लँड ऑफ अ सिटी which is expanding will be more if the land is converted into accommodation land after obtaining approval from concerned authority. Okay, concerned authority कडून approval भेटल्यानंतर ती land तुम्हाला accommodation साठी वापरली जाते. Owners of this land will be offered more price for accommodation which will be higher than the market value. या ठिकाणी काय करतं, अकोमोडेशनची समजा अग्रिकल्चर लँड आहे तुमच्या, त्या ठिकाणी तुम्हाला जर परमिशन भेटली, तुम्ही घर वगैरे ऑथॉरिटीकडून घर वगैरे बांधण्यासाठी परमिशन भेटली किंवा ते तुम्हाला त्या पद्धतीची लँड डेव्हलप झाली, म्हणजे त्या ठिकाणी राहण्यास रेसिडेन्शियल एरिया बनवायचा आहे असं तुम्हाला ऑथॉरिटीकडून भेटलं किंवा परमिशन भेटली, तर त्या ठिकाणी काय करतात, जे ओनर असतात ते लँड ओनर असतात, अग्रिकल्चर लँड ओनर वगैरे असतात, त्या ठिकाणी काय होतं, लँड विल बी ऑफर्ड मोर प्राइस. ते काय म्हणतात, ऑफर्ड मोर प्राइस फॉर अकोमोडेशन विच विल बी हायर दॅन द मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू पेक्षा पण हायर जे व्हॅल्यू मागितली जाते त्या ठिकाणी म्हणजे परमिशन भेटल्यानंतर त्याला म्हणायचं ऑक्युपेशन व्हॅल्यू. ऑक्युपेशन व्हॅल्यू काय असते बघा, ऑक्युपेशन व्हॅल्यू इज व्हेन द पर्चेसर्स आर अट्रॅक्टेड टू ओन अ प्रॉपर्टी फॉर पर्सनल युजेस ॲज अ necessity and there will not be any substitute for this. Occupation value काय असते, occupation value is when the purchasers are attracted to own a property for personal uses as a necessity and there will not be any substitute for this. Okay, occupation value म्हणजे काय असते बघा, when the purchasers are attracted to own a property, म्हणजे जे काही तुम्ही घेणारे असतात त्या ठिकाणी अट्रॅक्ट केलं जाते, अट्रॅक्ट टू ओन द प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज ॲज अ नेसेसिटी अँड देर विल नॉट बी एनी सबस्टिट्यूट फॉर दिस. म्हणजे तुम्हाला त्याच्याशिवाय काही पर्यायच नसतो. म्हणजे
ते घ्यावीच लागते, त्याला काय म्हणायचं ऑक्युपेशन व्हॅल्यू. Occupation value is when the purchasers are attracted to own a property for personal use as a necessity and there will not be any substitute for this. Okay. आता म्हणजे काय, एखाद्या मार्केट एरियामधले किंवा कॉलेजच्या जवळची जर तुमची एखादी प्रॉपर्टी असेल तर समजा एखाद्याला तिथं क्लास वगैरे चालू असेल फॉर एक्झाम्पल मध्ये, तर ते त्याला तिथलं प्रॉपर्टी घेणं भागच आहे, कारण त्याच्याशिवाय त्याला पर्याय नसतो. म्हणजे ऑक्युपेशन व्हॅल्यू आहे. ऑक्युपेशन व्हॅल्यू इज व्हेन द पर्चेसर्स आर अट्रॅक्टेड टू ओन प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज अँड नेसेसिटी अँड देयर विल नॉट बी एनी सबस्टिट्यूट फॉर दिस. ओके, त्याला ऑक्युपेशन व्हॅल्यू म्हणतात. सेंटिमेंटल म्हणजे इमोशनल व्हॅल्यू असते, इमोशनल अटॅचमेंट असते त्या ठिकाणी सेंटिमेंटल व्हॅल्यू. आता काही बघितलेलं बघा या ठिकाणी आपण बघूया की फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द व्हॅल्यूज ऑफ प्रॉपर्टी. काय काय फोर्स ऑफ डिमांड आहे, सप्लाय, राईज इन पॉप्युलेशन आहे, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन आहे, रेंट कंट्रोल ऍक्ट आहे, इम्पोजिशन ऑफ कंट्रोल ऑफ प्राइस ऑफ बिल्डिंग्स मटेरियल्स, इम्प्रुव्हमेंट ऑफ पब्लिक स्कीम्स काय आहे त्याच्यामध्ये, इंटरेस्ट ऑफ बँक्स अँड गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, ॲबनॉर्मल कंडिशन्स काय काय, त्याच्यावरती काय फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द व्हॅल्यूज ऑफ प्रॉपर्टी. मग हे सगळे फॅक्टर्स जे असतात त्या ठिकाणी प्रॉपर्टी अफेक्ट करतात. म्हणजे फोर्स ऑफ डिमांड, राईज ऑफ पॉप्युलेशन असेल, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन असेल, रेंट कंट्रोल ऍक्ट असेल, इम्पोजिशन ऑफ कंट्रोल प्राइस ऑफ बिल्डिंग्स मटेरियल्स, इम्प्रुव्हमेंट ऑफ पब्लिक स्कीम्स, इंटरेस्ट ऑफ बँक्स अँड गव्हर्नमेंट सेक्युरिटीज, ॲबनॉर्मल कंडिशन्स याच्यावरती डिपेंड करतात. ओके, वन बाय वन थोडासा स्लो स्लाइड शो फटाफट स्टार्टिंग 21. तर या ठिकाणी आपण फास्ट मध्ये आपण एकदा पाहूया किंवा आपण काय पाहिलेलं होतं. टाइप्स स्क्रॅप वॉली पाहिले होते. स्क्रॅप वॉली तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामध्ये म्हणजे आफ्टर डिस्मेंटल जी व्हॅल्यू राहते त्या ठिकाणी लाईफ संपल्यानंतर युजफुल लाईफ स्क्रॅप व्हॅल्यू पाहिलं. स्क्रॅप व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 10% ऑफ टोटल कन्स्ट्रक्शन इज कन्सिडर्ड. ओके, एक ओव्हरऑल लुक तुम्हाला देतोय. सॅल्वेज व्हॅल्यू काय असते, सॅल्वेज एस्टिमेटेड इट्स इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट वर्ड काय असतो या ठिकाणी, युजफुल लाईफ विदाउट एस्टिमेटेड व्हॅल्यू बिल्डिंग ॲट द एंड ऑफ दिस युजफुल लाईफ विदाउट being dismantled. ओके, सॅल्वेज व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, मार्केट म्हणजे काय रेट चालू आहे त्या ठिकाणी असतात. मार्केट व्हॅल्यू फ्रॉम द ओपन मार्केट इफ द प्रॉपर्टी इज पुट फॉर द सेल, त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काढली जाते. नेक्स्ट बुक व्हॅल्यू तुम्ही काढलेली. बुक व्हॅल्यू काय असते, अमाऊंट शोज द अकाउंट बुक आफ्टर अलाउइंग नेसेसरी डेप्रिसिएशन नंतर जी काय तुमची व्हॅल्यू येते त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, बुक व्हॅल्यू म्हणतात. नेक्स्ट मार्केट व्हॅल्यूचा आणि बुक व्हॅल्यूचा आपण डिफरन्स पाहिलेला आहे, तुम्ही पाहून घ्या नंतर त्या ठिकाणी. असेस्ड व्हॅल्यूज काय असतात, असेस म्हणजे तुम्हाला काय असेस करण्यासाठी जे काय तुमचं काय रेकॉर्ड त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यानुसार तुम्हाला चार्जेस भरायचे असतात, म्युन्सिपल टॅक्स भरायचे असतात, त्याला असेस व्हॅल्यू म्हणतात. डिस्ट्रेस व्हॅल्यू ऑफ पोस्ट व्हॅल्यू, फोर्सफुल एखादी प्रॉपर्टी तुम्ही सेल करता त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू येते मार्केटपेक्षा तुम्हाला कमी रेटनं तुम्ही विकली जाते त्या ठिकाणी, तर ते डिस्ट्रेस व्हॅल्यू म्हणतात आपण. रिप्लेसमेंट व्हॅल्यू आपण पाहिलं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑफ पोर्शन हॅव टू बी रिप्लेस अंडर द मार्केट रेट्स. ओके, हे पाहिलं. पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये पोटेन्शियल आहे की बाबा इन फ्युचरमध्ये ते आपल्याला खूप सारा रिटर्न्स देऊ शकते, त्याला काय म्हणायचं पोटेन्शियल व्हॅल्यू. इन फ्युचरमध्ये खूप सारे रिटर्न्स आपल्याला त्या प्रॉपर्टीमध्ये भेटणार असतात, तर त्याला त्या प्रॉपर्टीमध्ये पोटेन्शियल असं म्हणतो. ओके, ती पोटेन्शियल व्हॅल्यू असते. ओके, मोनोपोली व्हॅल्यू म्हणजे त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो. लोकेशन, फ्रंटेज किंवा साईज ऑफ शेप, त्याच्यामुळे ओनरची काय म्हणजे त्याची डिमांड वाढते, त्याची फॅन्सी डिमांड असते मोनोपोली, कारण त्याची कशामुळे असते, ड्यू टू लोकेशन, फ्रंटेज, साईज, शेप म्हणून आपण त्याला काय म्हणतो मोनोपोली व्हॅल्यू म्हणतात. आणि स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू काय असेल तुम्हाला लक्षात आलं असेल. स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू मध्ये काय, इन्व्हेस्टमेंट इन ऍग्रिकल्चर लँड बिल्डिंग डेव्हलपमेंट विल कॉज व्हॅल्यूज टू रेज इव्हन बिफोर रोड्स. स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय होतं बघा, एखादं ऍग्रिकल्चर लँड असेल किंवा बिल्डिंग डेव्हलपमेंट असेल त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली नसेल पण इव्हन रोड बी नसतील तर त्या ठिकाणी काय होतं, कन्स्ट्रक्शनची व्हॅल्यू म्हणजे बिल्डर्स लोक वगैरे कमी किमतीमध्ये घेतात ती जमीन आणि काही 1-2 वर्षानंतर ती डबल टेबल कंपनीमध्ये विकली जाते. ती काय असं स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू असते, म्हणजे रोड पण डेव्हलप नाही तरी पण तिथे विकली जाते. स्पेक्युलेटिव्ह व्हॅल्यू असं म्हणतात. त्याकडे अकोमोडेशन व्हॅल्यू, अकोमोडेशन म्हणजे तुम्हाला जर तो ऑथॉरिटीने परमिशन दिलेली आहे किंवा लँड किंवा ॲग्रिकल्चर लँड तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी वापरायची असेल तर त्या ठिकाणी ते काय असते, अकोमोडेशन व्हॅल्यू येते. किंवा त्या ठिकाणी काय होतं, ओनर्स ऑफ दिस लँड विल बी ऑफर्ड मोर प्राइस इन अकोमोडेशन विच विल बी हायर दॅन द मार्केट व्हॅल्यू. त्या ठिकाणी अकोमोडेशन व्हॅल्यू म्हटलं आपण. ऑक्युपेशन व्हॅल्यू म्हणजे काय असतं, एखादं तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी तुमचं म्हणजे तुम्हाला यूजसाठी पर्सनल यूजसाठी काही प्रॉपर्टी घ्यायची असेल तुम्हाला काही पर्याय नसतो
त्या ठिकाणी त्याला ऑक्युपेशन व्हॅल्यू म्हणतो. सेंटिमेंटल व्हॅल्यू पण आपण म्हणजे त्या ठिकाणी तुमचे इमोशनल्स त्या ठिकाणी अटॅच असतात, त्यामुळं त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू व्हॅरी होते. हे सगळं आपण व्हॅल्युएशनच्या टर्म्स अँड डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. आणि याच्यानंतर पण आपण पाहणार आहोत की काय याच्यातून डेफिनेशन तुम्हाला एक्झामला विचारलं जातात. एक्झाम या डेफिनेशन कळल्यानंतर तुम्हाला टॉपिक कळेल. आणि आता इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टली डेफिनेशन्स काय आहेत किंवा काय पोर्शन एक्झाम मेथड्स वगैरे काय ते आपण पाहणार आहोत. ओके, थँक्यू फॉर दिस.